गावात गावामध्ये एका झोपडीच्या एरियामध्ये म्हणजे हलक्या समाजाच्या कान्याकोपऱ्यात म्हणजे तिथं आपली महार लोकांची काय असायची वस्ती असायची आणि त्या महार वस्तीमध्ये या रामजी सुभेदाराचं सुद्धा एक काय असायचं घर असायचं झोपडी असायची आणि त्या झोपडीच्या समोर एके दिवशी एक वैरागी आणि तो बैरागी आला अलख निरंजन असा आवाज काढू लागला आणि आवाज काढल्याच्या नंतर लगेच त्या घरातून एक माऊली म्हणजे ती भीमाबाई होती परंतु ती बाई बाहेर आली आणि बघते तर एक बैरागी साधू त्या दारासमोर उभा राहिला आणि उभा राहिल्याच्या नंतर ती त्याच्याकडे पाहत राहिली आणि पाहत पाहत ती घरामध्ये निघून गेली आणि तो बैरागी तिथून चालता झाला निघून गेला पण त्यानं त्याला काही भिक्षा दिली नाही आणि तीच गोष्ट मग त्या बाईनं आपल्या पती पुढं कथन केली आणि त्या पतीला सांगितलं की अहो आपल्या झोपडीसमोर आपल्या घरासमोर एक कोणीतरी बैरागी आला होता म्हणजे असं संबोधून त्या रामजी सुभेदारानं त्या बाईला म्हटलं म्हणजे भीमाबाईला म्हटलं की मग त्याला भिक्षा काही वाढली का नाही तू काही दिलं का नाही म्हणे ते काहीच बोलले नाहीत म्हणे आपल्या घराजवळून निघून गेले मग त्यांनी असा मनात एक दोघांनी विचार केला संकल्प केला की निश्चितच तो कोणीतरी उच्च जातीचा असेल सवर्णाचा असेल की जेणेकरून आपलं जर दान त्याने घेतलं आपली जर भिक्षा त्याने घेतली तर निश्चितच त्याची झुळी वाटल अशा पद्धतीचं त्यांच्या मनामध्ये काय झालं एक भावना निर्माण झाली आणि संबोधलं परंतु त्यानं असं पुन्हा पण म्हटलं की अगं पण बैरागी आला होता हो म्हणे बा बैरागी आला होता ते आलाक निरंजन असं म्हणत गात होता मग रामजी सुभेदाराच्या डोक्यावर एकदम असा परिणाम पडला त्यांच्या मनात असा एक विचार आला की आपला एक काका म्हणजे रामजी सुभेदाराचा सुलतान मालोजीचा भाऊ तर तो संन्यासी म्हणजे साधू संत व्हायला निघून गेला होता म्हणजे घरामध्ये या महार जातीच्या लोक काय करायचे पहिले फार छळत असत त्यांच्या गळ्यात मडकं कमरेला फडा अशा पद्धतीची वर्तणूक म्हणजे हलक्या समाजाला अतिशय तुच्छतेची वागणूक तेव्हा देत असत लोक म्हणून ते मालोजीचा भाऊ काय झाला होता एक त्यागला होता त्या जीवनाले कंटाळला होता आणि ते कंटाळवाणं जीवन आपण उपभोगू नये आणि यापेक्षा आपण एखादं मेलेलं बरं तर म्हणून मेल्या समान आपण राहावं म्हणून तो मालोजीचा भाऊ म्हणजे रामजी सुभेदाराचा सुलतान ते घर सोडून बाहेर संन्यासामध्ये निघून गेला होता पण काही कालांतरानं हा जो बैरागी म्हणून आला होता तर निश्चितच त्या बैरागीचं रूप धारण करून त्या बैराग्याचं सोंग घेऊन तो मालोजीचा भाऊ आपल्या रामजी सुभेदाराच्या घरापुढं उभा राहिला होता आणि तोंडामधून काढत होता की अलख निरंजन अशा पद्धतीचं म्हणू लागला परंतु त्या दोघांना सुद्धा विचार केला अगं उद्या तरी या रस्त्यानं वैरागी येईल परंतु दुसऱ्या दिवशी सुद्धा ते वाट पाहत त्या साधूची राहिले परंतु दुसऱ्या दिवशी काही तो वैरागी आला नाही परंतु त्यांना काही लोकांना सांगितलं की अहो त्या कुठंतरी एका टेकड्यावर म्हणजे गावाच्या बाजूला कुठंतरी एक साधू लोकांचा एक मेळा भरलेला आहे आणि त्या साधू लोकांच्या मेळ्यामध्ये निश्चितच तुमच्या घरापुढे जो साधू वैरागी जो आला होता तो निश्चितच त्या साधूमध्ये तो सापडल मग अशा पद्धतीचा तो विचार करायला केला दोघांनं आणि तो दोघांना विचार केल्याच्या नंतर ते दोघं नवरा बायको कोणाला शोधायला निघले की आपल्या घरी जो भिक्षा मागायला बैरागी आला होता त्या भिक्षा मागणाऱ्या बैराग्याला शोधण्यासाठी ते लोक दोघ जण त्या साधूच्या मेळ्यामध्ये जाऊन टेकले मग रामजी सुभेदार म्हणू लागले की अगं भीमा याच्यामधला कोणता साधू आला होता तू निश्चित ओळखशील का तर म्हणे हो मग लगेच तिला त्या साधू लोकांजवळ गेले की बा अशा अशा वर्णनाचा अशा अशा पद्धतीचा साधू तुमच्या आहे का
तर निश्चितच मनानं त्यातने त्या मालोजी सपकाळचा भाऊ म्हणजे रामजी सुभेदाराचा चुलता त्या साधूमध्ये होता. आता लहान माणूस काय करते, मोठ्या माणसाला ओळखते, पण मोठा माणूस लहान माणसाला ओळखत नाही, कारण त्याच्या शरीर प्रकृतीमध्ये अतिशय असा काय होतोय, बदल होतो. आणि ते बदल झाल्यामुळं या रामजी सुभेदारानं काय केलं, त्यात काकाजीला ओळखलं. तर रामजी सुभेदार लगेच त्याला संबोधू लागले की काका, काका तुम्ही, काका तुम्ही. परंतु तो बैरागी बोलायला काही तयार नव्हता. त्यांनी सांगितलं मी कोणाचा काका नाही, मी कोणाचा नातेवाईक नाही, मी कोणाचा धरला बांधलेला नाही आहे. परंतु रामजी सुभेदारांना परिपक्वतेनं असं म्हणजे आपलं ध्यान लावून, मन लावून त्यांना असं वाटू लागलं की निश्चित मनानं हे जरी म्हणत असतील की मी कोणाचा काका नाही, मी कोणाचा नातेवाईक नाही, परंतु 100% हे आपले काका आहेत. कारण घर सोडून गेलेली व्यक्ती याच दरवाजावर येईल आणि याच जागेवर थांबत, असं रामजी सुभेदाराच्या मनामध्ये काय झालं होतं, ती भ्रमणगती चालू राहिली होती. मग तो मनामध्ये असे घोळत होते त्यांचे विचार. मग त्यांनी असं ठरवलं की आपण हा एक छंद सोडला नाही पाहिजे. मग त्यांनी पुन्हा पुन्हा काका काका म्हणजे काका काका म्हणूनच त्यांना ते संबोध असं माझे काका तुला माहित नाही, कितीतरी वर्ष झाले. मग ती भीमाबाई सुद्धा म्हणू लागली की गाव तुमचे काका की माझे काका, कोण काका. पण भीमाबाईला रामजी सुभेदार सांगायचे की अगं माझे काका आहेत ते, आणि माझे काका बऱ्याच वर्षापासून जीवनाला कंटाळले होते. हे इथलं इतकं लाचारीचं जीवन जगणं हे त्यांना काही पसंत पडलं नाही. म्हणून ते काय झाले, संन्यास मार्ग घेण्यासाठी या पृथ्वी स्थलावर निघून गेले. आणि काही कालांतरानं मग ते साधूचं रूप धारण करून, मग ते म्हणतात ना, भुजंगाची कृपा दृष्टीत झालेली भवानी मातेची कृपाही झाली. म्हणजे त्या भीमाबाईला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, त्या भीमाबाईला एका साधूनं सांगितलं की तुझ्या पोटी एक बाळ जन्माला येणार आहे आणि ते बाळ भलं मोठं कार्य करून दाखवणार आहे. जर तो मोठा एखादा चांगल्या दर्जाचा व्यक्ती होईल, मान सन्मानाचा व्यक्ती होईल, या जगात नाही जगप्रसिद्ध असं तुमचं बाळ होईल. मग भीमाबाई म्हणतात की मग ते कुठे गेले बा तुमचे काका. तर मग रामजी सुभेदार म्हणतात की ते तपस्या करायला गेले, तप करायला गेलेले आहेत. आणि तपश्चर्या, हो, ध्रुवासारखी तपश्चर्या. ध्रुवाला त्यांच्या सावत्र आईने लाथेने लाताडले होते. वडिलांच्या मांडीवर बसण्याचा त्यांचा हक्क होता. सावत्र आईने या हक्कापासून त्याला लाथाडले. ध्रुवाने तपश्चर्या केली आणि अढळ पद मिळविले. काका सुद्धा तपश्चर्या करून उच्च पद मिळवणार होते, माझी खात्री आहे. तो बैरागी नव्हता, काकाच होता. तो म्हातारा झाला तरी त्याला मी ओळखले. म्हणजे इथं ध्रुवाचं उदाहरण दिलं. म्हणजे ध्रुवानं जशा पद्धतीची तपश्चर्या केली, परंतु त्या सावत्र आईनं त्याला काय केलं, लाथनं मारलं. म्हणजे ध्रुवाला सावत्र माय होती, तर त्या सावत्र मायनं काय केलं की त्याला लाथनं मारलं. वडिलाच्या मांडीवर बसण्याचा त्यांचा हक्क होता, म्हणजे राजकारभार घेण्याचा त्या ध्रुवाचा अधिकार होता, गादीवर बसण्याचा अधिकार होता, परंतु त्याला बसू दिलं का नाही. पण ध्रुवाने मग काय केलं, एक असं तपस्या केली, ध्यान साधना केली की अरे या गादीचा मालक मी असून जर मला गादी मिळत नसल, तर मग त्यानं एक तप केला आणि त्यानंतर मग ते पद अढळ पद मिळविले. म्हणजे तिथलं जे मानाचं त्या राजाचं राजपद होतं, ते राजपद त्या ध्रुवाने मिळवलं. तशाच पद्धतीनं काका सुद्धा माझे राजपद मिळवण्यासाठी, म्हणजे सन्मान मिळवण्यासाठी, तपश्चर्येमध्ये उच्चांक गाठण्यासाठी या जग सोडून गेलेले आहेत. या जगातनी ते वैराग्याचं रूप धारण करत आहेत, तपस्या करत आहेत, आणि ते निश्चितच त्या तपश्चर्येच्या मार्गामधून उच्च पद मिळवतील अशी मला त्यांची परिपूर्ण खात्री आहे. असं रामजी सुभेदार कोणाला सांगायला लागले, त्या भीमाबाईला सांगत होते. आणि ते निश्चितच काका होते. तो म्हातारा झाला तरी त्याला मी ओळखले. म्हणजे मी जेव्हा काका संन्यास घ्यायला निघाले,
बैरागी बनण्यासाठी निघाले, ज्ञान साधना करण्यासाठी निघाले, तपश्चर्या करण्यासाठी निघाले, तेव्हा मी कसं होतो, लहान होतो. कारण मी पक्कावर असं ध्यान ठेवलं की आपले काकाच घर सोडून गेलेले आहेत. त्या बाईलाही आता त्या काकाबद्दल कुतूहल निर्माण झाले. ती म्हणाली, उद्याही तो बैरागी येईल, आपण वाट पाहू. दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी दारात उभे राहून वाट पाहिली, पण त्या दिवशी बैरागी आलाच नाही. मात्र त्या दोघांना कळले, गावाच्या बाहेर नदीच्या काठी खूप बैरागी उतरले आहेत. तो माणूस आणि ती बाई गावाबाहेरच्या त्या नदीजवळ आले आणि त्यांनी पाहिले, तिथे बैरागी होते. कुणी नदीवर स्नान करीत होते, कुणी पूजापाठ करीत होते, कुणी एकतारीचं कबीराचे दोहे गात होते, कुणी स्वयंपाक करीत होते. एक म्हातारा बैरागी मात्र एका वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसला होता. त्या माणसाचे तिकडे लक्ष गेले आणि तो ओरडला, तो पहा. म्हणजे त्या रामजी सुभेदाराचं लक्ष गेलं होतं की निश्चितच ते जे बसलेला म्हातारा आहे त्या वडाच्या सावलीखाली ध्यान करायला लागला, ध्यान साधना करायला लागला, ते निश्चितच माझे काय आहेत, काका आहेत. आणि ते दोघेही त्या बैराग्याजवळ आले. तो बैरागी ध्यानस्थच होता. ते दोघेही मनोभावे हात जोडून त्याच्या समोर बसले. बऱ्याच वेळाने त्या बैराग्याने हळूहळू डोळे उघडले आणि पाहिले, आपल्या समोर कुणीतरी बसले आहे. बैराग्याने विचारले, कोण तुम्ही? काका, मला ओळखले नाही. मी रामजी सुभेदार आणि ही माझी बायको भीमाबाई. त्या बैराग्याने डोळे मोठे केले आणि तो बोलू लागला, कोण काका, कोणाचा काका? मी कोणाचा काका नाही, कोणाचा मामा नाही, माझे कोणाशीच नाते नाही. मी फक्त माणूस आहे आणि माणुसकीशीच फक्त माझे नातं आहे. मला कोणाचंही काही घेणं देणं नाही. मग नातं गणगोत सांगण्यासाठी इथं निर्माण झालेलो नाही. आणि त्या बैराग्याने आपले डोळे पुन्हा मिटून घेतले आणि त्या दोघांची आता खात्रीच झाली, हे काकाच आहेत. त्या माणसाने पुन्हा हाक दिलीच का, काका? आता मात्र बैराग्याचे चित्त थोडे हिलावले. त्याने डोळे उघडले. त्या डोळ्यात वात्सल्याचा भाव होता. बैराग्याने विचारले, बघा, जेव्हा रामजी सुभेदारानं परिपूर्ण असा हट्ट धरला की नाही, ते तुम्ही काही म्हणा, पण मी तुम्हाला परिपूर्ण ओळखलेलं आहेच. तुम्ही कितीदा जरी म्हणत असाल मी तुमचा कोणी नाही, मी तुमचा कोणी नाही, परंतु माझ्या नजरेने मी तुम्हाला बघितलेलं आहे. मग त्या बैराग्याच्या मनात मात्र शेवटी ती माया आहे. माया पलटली. त्या बैराग्यानं मनामध्ये एक थोडासा विचार केला की नाही, आता आपण इथं काहीतरी खरं बोललंच पाहिजे. कारण आता काही रामजी सुभेदार हट्ट काही सोडणार नाही. त्याचं मन हिलावून गेलं, भरभरून आलं. त्यांचा कंठ सुटला त्या बैराग्याचा. बैराग्याने विचारले, काय हवे तुम्हाला? म्हणजे जेव्हा ते प्रेम वाढलं, त्यांच्या मनामध्ये संकल्पना निर्माण झाली की हे आता काही केलं तरी मला हे सोडणार नाही, ते माझे आहे, माझे नातू आहे, माझी नातसून आहे. परंतु मग त्या बैराग्याचं मन मात्र प्रेमानं हिलावून गेलं. वात्सल्याचा पाना फुटला, मायेची मया लागली. आणि त्या बैराग्यानं म्हटलं की काय हवे आहे तुम्हाला, की बा तुम्हाला काय पाहिजेत आता? तुम्हीच ते दोघेही उद्गारले, आम्हाला दुसरं तिसरं काही पाहिजे नाही, आम्हाला पाहिजे तर काय पाहिजे, तुम्हीच पाहिजे. आता तुम्ही पाहिजे म्हणल्यानंतर त्यांचं मन हेलावलं की आता तर काय करावं, आता मी दुसरं काहीच मागायला तयार नाही. हे मागा लागली, एक नाही दोन नाही, पण तर तुम्हीच पाहिजेत. मी आता तुम्हाला मिळणार नाही. बघा, तो साधू काय म्हणतो, बैरागी काय म्हणतो की मी आता तुम्हाला मिळणार नाही, मला विसरा, पण मी तुम्हाला एक आशीर्वाद देतो, तो खरा करून दाखवा. म्हणजे मला मागण्याचा तुम्ही एक छंद सोडून द्या. मी आता तुमच्या मार्गी राहिलेलो नाही. मी एक मोठ्या उच्च पदाला निघून गेलेला आहो, परंतु मी एक तुम्हाला दोघाला एक आशीर्वाद देतो. त्याचं काय करा, तुम्ही एक सोनं करून तुम्ही मला दाखवा, तो खरा करून दाखवा. अशा पद्धतीचा मग त्या बैराग्यानं काय केलं, त्या दोघांना नवरा बायकोला म्हणजे
रामजीला आणि त्या भीमाबाईला आशीर्वाद दिला. तुमच्या पोटी एक तेजस्वी दैदिप्यमान प्रकाश उदयास येईल आणि तो प्रकाश सारा अंधार उजळून टाकेल. रामजी आणि भीमाईने तो आशीर्वाद आपल्या शिरावर घेतला आणि ते परत आले. त्या दिवसाची ते दोघेही आतुरतेने वाट पाहू लागले आणि तो दिवस उगवला. 14 एप्रिल 1891 या दिवशी सकाळचा सूर्य उगवला आणि भीमाबाईच्या पोटी एक तेजस्वी प्रकाश उदयाला आला. याच तेजस्वी प्रकाशाचे नाव होते भीमराव आंबेडकर. मग लगेच शाळेचा पिरियड सुटला त्या मास्तरचा आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल 1891 रोजी सकाळच्या प्रहरी काय झाला, त्या रामजी सुभेदाराच्या घरी जन्म झाला. बोला बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय, महात्मा ज्योतिबा की जय. इकडून त्या बकरीला ऐकू जाते म्हणून रात्री बोलते का? रोज ओरडते ती. रात्रीच नाही, रोज ओरडते. गावात जाते ती जवळ आमच्या इकडं जागायचे का तर रोज ओरडते. आता रोज 10-10:30 होतात. हो रोज एक दिवस दोघी म्हणे माहिती काय झालं मरणाच्या टाकली पाहून ती हे का घरात नाही तर का मध्ये एकदाच असते ती एकटी असं म्हणून आटावं लागली. तुम्ही घरी गेले काय काय त्या घरातली झोपत असतो मग माणुसकीचा अधिकार. भर दुपारची वेळ होती, ऊन कडक तापले होते आणि या भर उन्हात तो मुलगा चालत होता. डोक्यावर तापलेले ऊन घेऊन तो चालत होता. पायाखाली तापलेले ऊन तुडवीत तो चालत होता. त्याचे वय काही फार नव्हते, असेल 10 वर्षाचे. दिसायला तो सुकुमारच निर्धाराने चालत होता. त्याच्या चालण्यात वेग होता. कोण होता तो? तो भीमाच होता. कुणावर रागावला होता तो? आईवर. पण त्याला तर आई नव्हतीच, ती तर केव्हाच देवाघरी गेली होती. मग कुणावर रागावला होता तो? वडिलांवर. पण तो वडिलांवर तरी कशाला रागावेल? म्हणजे बघा, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा साताऱ्याला जेव्हा शाळेत जायचे, सातारा गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 7वीच्या शाळेत जायचे तर त्या पैदल जावं लागत होतं. आणि बाबासाहेबाची आई ही 6 महिन्यानं वारलेली होती, मरण पावली. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना काही काळ रामजी सुभेदार बिना लग्न पत्नीचे राहिले. परंतु काही कालांतरानं मग सुभेदारानं काय केलं, एक दुसरं लग्न केलं. आणि दुसरं लग्न केल्याच्या नंतर ती आई बाबासाहेब आंबेडकरांना कधी तिला काही जवळ धरलेलं नाही. आणि त्या आईच्या सोबत काही बाबासाहेब आंबेडकर अतिशय चांगल्या मनानं राहिले नाही. रामजी सुभेदार कधी कधी बाबासाहेब आंबेडकरांसाठी नाराज व्हायचे की भिवा, मी तुझा अतिशय असा हट्ट पुरवतो, अतिशय असा तुझा हट्ट पुरवण्यास तयार आहे. परंतु बाबासाहेब काही ऐकायला तयार नव्हते. मग भर दुपारची वेळ होती, ऊन कडक तापलेलं होतं आणि भर उन्हात तो मुलगा चालत होता. डोक्यावर ऊन तापत होतं, म्हणजे उन्हाच्या झळा त्याला चटके लागत होते. पण तरी तो पायाखाली ऊन तुडवीत होता. त्याचे वय काही फार नव्हते, असेल 10 वर्षाचे, म्हणजे 6-3 10 वर्ष. हो 6-4 4-5 वर्ष समजा. त्याच्या चेहऱ्यावर एक निर्धार होता. तो थोड्याशा रागाने पण मोठ्या निर्धाराने चालत होता. त्याच्या चालण्यात वेग होता. कोण होता तो? तर तो भिवाच होता. कुणावर रागावला होता तो? आईवर. पण आई त्याची तर काही आई नव्हती, ती तर केव्हाच देवाघरी गेली होती. मग कुणावर रागावला होता तो? वडिलांवर. पण तो वडिलांवर तरी कशाला रागावेल? ते तर त्याला जीवापलीकडे जपत होते, त्यांचे भविष्य घडवित होते, साऱ्या समाजाचे भविष्य घडवित होते. बैराग्याचा आशीर्वाद त्यांना खरा करायचा होता, त्यांची इच्छाच होती. भीमा शिकावा, खूप शिकावा, महाज्ञानी व्हावा, महापंडित व्हावा. तो वडिलांवर रागावला नव्हता. मग कुणावर रागावला होता तो? तो शाळेवर रागावला होता. भीमा महार होता. सारे त्याला दूर लोटीत, दूर बसवीत. शाळेत तो एकटाच महार होता. त्याला कुणीच शाळा
शाळा सोबती नव्हते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना एवढ्या पराकाष्ठानं शिक्षण घ्यावं लागलं होतं की त्या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जर शाळेत गेले तर बाबासाहेबांना या ब्राह्मणाची लोक काय करायचे, शाळेच्या बाहेर बसवायचे. उन्हाच्या झळा त्यानं सहन करून, आता माणूस जर उन्हातून आलं तर त्याला काय वाटतं की कुठेतरी विसाव्याने आपण शेताखाली बसलं पाहिजे, सावलीत बसलं पाहिजे. परंतु बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जात असताना 10 वर्षाचं वय असताना सुद्धा पाठीवर पुस्तकाचं ओझं घेऊन उन्हात तानात जाऊन तरीही ही ब्राह्मणाची मुलं काही बाबासाहेबांना शाळेत बसू देत नव्हती. हे ब्राह्मणाचे लोक बाबासाहेब आंबेडकरांना काही जवळपास ठेवत नव्हते, कारण त्यांचा काय व्हायचं, त्यांना विंटाळ व्हायचा. परंतु जो बैराग्याने जो आशीर्वाद दिला होता, तर तो बैराग्यानं आशीर्वाद कोणाला दिला होता? रामजी सुभेदाराला आणि भीमाबाईला, की तुमच्या पोटी असं एक बाळ जन्माला येईल, एक दैदिप्यमान सूर्य जन्माला येईल, की जेणेकरून या जगातला या 85 कोटी लोकांच्या मनामधला जो अंधकार आहे, अंधार आहे, तर तो निश्चितच काय होईल, प्रकाशमान होईल. अशा पद्धतीचं शिक्षण घेणारा मुलगा तुमच्या पोटी प्रकाश म्हणून जन्माला उदयास येणार आहे आणि तो निश्चितच तो कार्य करून दाखवणार आहे. त्यासाठी रामजी सुभेदाराच्या मनामध्ये ते बैराग्याचे बोल वारंवार आठवण करून देत होते, की आपल्याला त्या बैराग्याने सांगितलं होतं की तुमच्या पोटी जे बाळ येणार आहे, तर त्या बाळ अतिशय दैदिप्यमान होणार आहे, बुद्धिवान होणार आहे, चलाक होणार आहे, तर तो दीनदुबळ्याची सेवा करणारा सुद्धा होणार आहे. दीनदुबळ्यांना त्या कष्टातून, पराकाष्ठेतून बाहेर काढणारा एक प्रज्ञासूर्य निर्माण होणार आहे. अशा पद्धतीचा तो बैराग्याचा आशीर्वाद त्यांना काय करायचा होता, खरा करायचा होता. म्हणून त्या रामजी सुभेदारानं अतिशय पराकाष्ठानं आपल्या मुलानं शाळा शिकली पाहिजे, आपला मुलगा ज्ञानिवंत बनला पाहिजे, ज्ञानपंडित बनला पाहिजे, ज्ञानसूर्य बनला पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. भीमा शिकावा, खूप शिकावा, महाज्ञानी व्हावा, महापंडित व्हावा. म्हणजे असं त्या रामजी सुभेदाराचं काय होतं, एक तन्मन होतं. तो वडिलांवर रागावला नव्हता, मग कुणावर रागावला होता, तो शाळेवर रागावला होता. म्हणजे बाबासाहेब काही कोणावर रागावलेले नव्हते, परंतु ते काय झाले, त्या शाळेवर रागावले होते. कारण का, की त्या शाळेमध्ये शिकायला असताना त्या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बसायला मिळत नव्हतं. भीमा महार होता, सारे त्याला दूर लोटीत, दूर बसवीत. शाळेत तो एकटाच महार होता, त्याला कुणीच शाळा सोबती नव्हतं. म्हणजे महार जातीमधला फक्त एकमेव भीमराव आंबेडकर फक्त शाळा शिकलेले एक विद्यार्थी होते. महार जातीमध्ये पहिलं काही कोणी शिक्षण घेत नव्हतं. म्हणजे सर्वात पहिले या महार समाजात जर कोणी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तीर्ण झाले. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते, तर त्या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज राजानं काय केलं होतं, बाबासाहेबांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती, हत्तीवर बसून, आणि साखर वाटली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना, म्हणजे त्या कोल्हापूरच्या राजानं. म्हणजे एवढा बाबासाहेब आंबेडकराचा की महाराजा पोरग एक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालं, महाराज पोरग एक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालं. आणि ती हातीवर बसून साखर वाटल्याच्या बाद बाबासाहेब आंबेडकरांना एक बुद्ध आणि त्यांचा धम्म, जे जुनं त्रिपिटकातला जो ग्रंथ होता, तो ग्रंथ त्या राजर्षी शाहू महाराजांना कोणाला प्रदान केला होता, बाबासाहेब आंबेडकरांना ते पुस्तक दान म्हणून दिलं होतं. शिक्षकही त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नव्हते, शाळेत त्यांची उपेक्षा होत होती. यांचा राग तर त्याला होताच, पण त्यात कालच्या प्रसंगाने कळस केला होता. काल शिक्षक वर्गात शिकवित होते, समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती हे समजावून सांगत होते. त्यांनी फळ्यावर एक गणित सोडून दाखविले आणि विचारले, समजले गणित? म्हणजे बघा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्या शाळेच्या बाहेर बसायचे व्हरांड्यात, आणि बाकीची ब्राह्मणाची मुलं काय करायची, त्या वर्गात बसायची. परंतु महाराजचे एकटाच बाबासाहेब असल्यामुळं त्या मास्तर लोकांना
फळ्यावर गणित शिकवायचे आणि गणित शिकवल्याच्या नंतर तिथं समसंख्या आणि विषम संख्या अशा पद्धतीच्या संख्या ओळखण्यास सांगितल्या आणि त्या समजल्या का म्हणून त्या विद्यार्थ्याला विचारले, परंतु कोणच समजलं म्हणून असं सांगितलं नाही. परंतु व्हरांड्याच्या बाहेर बसलेला भिवा तो तिथून ओरडून लागला की सर मी सांगतो, सर मी सांगतो. म्हणजे एवढ्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धी काय होती? चलाक बुद्धी होती, तीक्ष्ण बुद्धी होती, त्यांची नजर सुद्धा तीक्ष्ण होती. आणि त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही सर, मला समजलेलं आहे, त्याचं उत्तर या वर्गामध्ये मी सांगतो. परंतु महारचा पोरगा असल्यामुळं भिवा, त्या भिवाला काही मास्तर लोक चालना देत नव्हते, त्याला काही विचारत नव्हते. पण फळ्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. शिक्षकांनी पाहिले फळ्याकडे कुणाचेच लक्ष नाही. सारी मुले बाहेर पाहत आहेत. सरांनी छिडी घेतली आणि जोराने टेबलावर आदळली. या आवाजाने सारी मुले दचकली आणि फळ्याकडे पाहू लागली. शिक्षकांनी विचारले, कुठे लक्ष होते तुमचे? कुणीच बोलले नाही. सारे चूप बसले. मी फळ्यावर शिकवित होतो आणि तुम्ही बाहेर पाहत होते. शरम वाटायला हवी थोडी. शिक्षकाचा पारा वर चढला. म्हणजे शिक्षक रागावले, अरे मी तुम्हाला एवढं पूर्ण शिकवा लागलो, सांगा लागलो, समजावून सांगा लागलो, तरी पण तुम्हाला समजत नाही. मग तो शिक्षक काय झाला, त्या विद्यार्थ्यावर रागावून गेला. पण कुणीच बोलले नाही. कोण बोलणार आणि काय बोलणार? पण भीमा बोललाच. तो चूप बसला नाही. त्याच्याने चूप बसवल्याच गेले नाही. तो उभा राहिला आणि म्हणाला, माझे लक्ष फळ्याकडेच होते, बाहेर नव्हते. सारी मुले हसली. पुन्हा शिक्षकाने छेडी टेबलावर आपटली आणि छेडी तुटून गेली. आता मुलांना जास्तच हसू आले, पण त्यांनी हसू फुटू दिले नाही. भीमाकडे पाहून ती तोंडातल्या तोंडात हसतच होती. भीमा मात्र शांत होता. शिक्षकाने भीमाकडे पाहिले आणि विचारले, तुझे लक्ष फळ्याकडे होते? हो सर. नुसते डोळे फळ्याकडे होते का डोके फळ्याकडे होते? शिक्षकाने कुचेष्टेने विचारले. भीमा उद्गारला, माझे डोळे फळ्याकडे होते आणि डोके गणिताकडे होते. डोके आहे का तुला? कुणीतरी मुलगा हळूच उद्गारला आणि सारी मुले हसू लागली. म्हणजे बघा, जेव्हा मास्तर चिडू त्या लेकरांना म्हणू लागला की अरे तुम्हाला मी इतकं वारंवार सांगा लागलो, इतकं जीव तोडू ओतून सांगा लागलो, तरी पण तुम्ही म्हणताय की चुपचाप हा, तुम्ही काही बोलायला तयार नाही. परंतु मात्र भीमाला काही मुक बसवलं नाही. भीमानं लगेच उद्गारलं. त्याला चूप बसणं झालंच नाही. भीमराव म्हणू लागला, हो सर, मला समजलं, माझं लक्ष त्या फळ्याकडे होतं. मग त्या मास्तरचं दारकादार आणली. त्या मास्तरला असं वाटलं की अरे इतके मोठे लेकरं इथं बसेल आहेत, यातला एक लेकरू सांगा लागलं नाही, पण हे महाराज लेकरू शाळेच्या बाहेर आहे. तिथून ते म्हणा लागलं, म्हणजे आपली किती लाजीरवाणी गोष्ट. कारण यायला लाजा वाटू लागल्या. मास्तरनं त्याच्या लाज शर्मा काढल्या. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे म्हणे. आता तिथं कसं सांगाल की हा बाहेर बसलेलं महाराजा लेकरू आणि हे तिथून म्हणा लागलं सांगतो म्हणल्यावर तुमचं काय राहिलं का? काहीच नाही. म्हणून त्या मास्तरनं बाबासाहेब आंबेडकरांची काय करायला केली? चेष्टा करायला सुरुवात केली. हा, तुला समजलं? तुझे भीमा शिक्षका कुचेष्टेने विचारलं. भीमा उद्गारला, माझे डोळे फळ्याकडे होते आणि डोके गणिताकडे होते. बघा, बाबासाहेब किती चाणक्य बुद्धीचा प्राणी होता. बाबासाहेबांची चेष्टा केलेली सुद्धा त्या मास्तराची बाबासाहेब आंबेडकरांना ओळखली होती की हा मास्तर माझी चेष्टा करायला लागलाय. कारण या इतर बसलेल्या ब्राह्मणाच्या लेकराला यातलं काही समजलेलं नव्हतं. परंतु मी एकटा जरी महाराजा असेल तरी यातल्या सर्व गोष्टी मला कळालेल्या आहेत. परंतु मला ते गोष्टी विचारायच्या नाही या मास्तरला आणि ते मला सांगू द्यायच्या नाहीत. म्हणून तो मास्तर काय करायला लागला? त्या भिवाची चेष्टा करू लागला. तुला समजलं? तुझे डोळे फळ्याकडे डोळे होते का? तर आता बाबासाहेब तटक फटक होते पहिल्यापासून. त्यांना काही असं कुणाचा भय वाटत नव्हता, कोणाची भीती वाटत नव्हती. लहानपणापासून एकदम उद्धट स्वभाव बाबासाहेबाचा. टायलंट बुद्धीचा प्राणी होता बाबासाहेब. बाबासाहेबांना लगेच डायरेक्ट उद्गार काढले त्या मास्तरासमोर. हो, माझे डोळे फळ्याकडे होते.
पण मात्र डोकं मात्र माझं कुणीकडे होतं, त्यावर जे तुम्ही गणित शिकवत होते, त्याच्यावर ज्या तुम्ही संख्या मांडल्या होत्या, विषम संख्या कोणत्या, समसंख्या कोणत्या, तर माझं डोकं मात्र त्या गणिताकडे आहे सर. डोके आहे का तुला? कुणीतरी मुलगा हळूच उद्गारला आणि सारे मुले हसू लागली. म्हणजे त्या लेकरातलं एक कोणीतरी ब्राह्मणाचं लेकरू उठून म्हणू लागलं, अरे तुला डोसका आहे का? म्हणजे अशा पद्धतीचं उद्गार त्या भिवाबद्दल काढू लागले. 9:30 वाजले ना. चूप बसा. बस काय झटाक झाला म्हणून म्हणायची. बर, हे एवढं घेतो नाही ना. शिला काय झोप यायला लागली. कुणीतरी मुलगा हळूच उद्गारला आणि सारी मुले हसू लागली. चूप बसा. पोरगे झोपलं तिथे. शिक्षक गरजले आणि त्यांनी त्याच आविर्भावात भीमाला विचारले, गणित समजले का तुला? हो. म्हणजे त्या शिक्षकाची मान काय झाली, खाली गेली, की या वर्ग भरून असलेले ब्राह्मणाच्या लेकराले एवढं मी जीव ओतू ओतू सांगितलं, परंतु यातल्या एकाही लेकराले काही समजलं नाही. परंतु शाळेच्या बाहेर व्हरांड्यामध्ये बसलेलं एक महाराचं लेकरू आहे, त्या महाराच्या लेकराले खरोखरच या तिथपासून फळ्यापर्यंत हे लोक कितीतरी अंतरावर बसलेलं आहे, परंतु त्याले ह्या गोष्टी कळाल्या, यातलं गणित समजलं. म्हणजे अशा पद्धतीचं वर्तन बाबासाहेब आंबेडकरांसोबत जरी होतं, तरीही बाबासाहेब आंबेडकर कुठेही डगमगले नाही. बोला बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय. हो, या. झालं झालं. झालं नाही रोजच आरती. झाल्यावर झोपल्यावर. घ्या आरती, चटवा. बघा, अरे रागून ते एक जण. आम्ही घ्या. आज आज बाबू इकडे बाबू आज बघ, जागीच इकडे आपण. अरे बाबू, ते बाबू झोपला ना हा? बाबू ते झोपला. बाबू झोपला. कोण नव्हतं ना. बाबू झोप आली आज. आता सवय पडली की जाते बोलते. जय घ्या आरती.